मंजू पहाट झालिया बाग दिली कोंबड्यान ग बाग दिली कोंबड्या सोनेरी किरणाली पहाडी सजलय माळा रान ग सजलय माळा सोनेरी किरणाली पहाडी सजलय माळा रान ग सजलय माळा किरणाई पडली आम्ही माथ्यावरी कोंबड्यानी दिली आरोळी कुठली दिनागरी सगळ्यांना नवनीत घेऊन जाऊया मथुरेच्या बाजारी सगळ्यांना नवनीत घेऊन जाऊया मथुरेच्या बाजारी
चंद्रा, तुझ्या मावशीला आवाज दे ना. गे बाहेर आधे, तू बोलतेस म्हणून आवाज येते. कालच माझ्याशी भांडण झालं. जर आलं की काय तेवढी बोलली ना तर मग सांगते. तुझं कायम तिच्याशी भांडणच होत असतं. मग काय झालं? मम्मी काय आवाज देऊ तिला? अगं दे ना आवाज. दे, तुझ्या शेजारची ना ती. ठीक आहे, देते. अगं म्हातारे तेरे फटकीला लावली कुठे लावली. बघितलीस आवाज येते काय की? परत एकदा. अगं म्हातारे तेरे अक्कल कोणी कुठे मारते काय? सकाळ झाली तुझ्या कानात काय भोका बघितलं
नावाने कशाला गाव भरतेस? आला तुझ्यावर बागा तो. अगं मावशी, आम्ही बाजारी चाललोय बघ, पण एकीला सुद्धा वाट माहिती नाही. तू येतेस का ग? एकीला पण माहिती नाही, मग तारा ताराने फरा फरा कशाला जातात निघून? येतेच नाही तुम्ही, या तिकडे. आता ये म्हणतेस? तर ये लवकर, गावात कुठं आहेस तू? या. आले हा, आले हा, आले. बिगी 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 आली, आली मावशी. करून काग गाई बाजारी जाण्याची. बिगी 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 आली, आली मावशी. करून काग गाई बाजारी जाण्याची.
बघितलंस काय म्हणते चुचुंदरी बघितलंस जाऊ दे का मावशी हा चिचुंडी चिचू करायचीच नाही की नाही काय बोलते तुम्ही कोणा बोलते मी काय म्हटलं सुंदरी सुंदरी तू ऐकलं तुझ्या कानाचं गडा बसलं माझं अजून खाऊ का काय बोललीस झाला लोकांना पण समजला कोणाच्या कानात गडा बसले अगं मी म्हातारे ना माझा बसणारच ना मग लवकर यायचं ना तुला समजायला नको घरातून बाहेर पडली तर तुला आठवण नाही झाली का म्हातारीची मी असं खेळडा खेळडी म्हणते. जात नाही खेळड्या म्हातारीला घेऊन जात नाही ते मग कशाला बोंबलली मला मी बोंबाली तुला मग कोण बोंबलली मी नाही मी कुठल्या तरी खेळडीला बोंबाली शिकली बोंबलली मग मी खेळती हायच नाही मला कोण कोण सांगेल मी म्हातारी वाटते काय बाबा बाबा हसतोच का इकडं बरे इकडं काय बघतोस हा? मी इकडे दाखवता असला मागडं परत घडणार नाही आता सुधून पुढे कुठे मिळणार नाही मी हा दाखवतो मी बघित नाही हा? तुला मी म्हातारी वाटतात वही काय म्हणते मला खेळडी म्हणून मी खेळडी बोलली म्हातारी नाही म्हातारचं दिसतच काय मी उलटच काय सांगते मला हे कोण सांगतील काय सांगते काय सांगते म्हणजे खेळडी कोण म्हातारी कोणती त्यांना चांगलं कोण दिसतं कळतं म्हणून त्यांचा कॅमेरा तो कोणावर आहे असं पण आहे मग तुम्ही तरीच म्हणजे मला असं का बघतात मला म्हटलं माझीकडे बघतात तुझीकडे बघतात नाही त्या माझ्या पोरं किती समजतंय कोणतं समजतंय कोण माय माय तुझं लय चमाकते हॅलो नमस्कार प्रेक्षक आता झालेल्या मावशीच्या गाण्यासाठी वन्स मोर आलाय दिगंबर अनंत गोठणकर जांभूळवाडी हे मामाचं गाव जांभूळवाडी हे मामाचं गाव यांच्याकडून आताच झालेल्या मावशीच्या गाण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं वन्स मोर झालं पाहिजे आपण मामाच्या गावाला आला मी तर आठवण पण तुझी का माझी काय बघू दाखवू कसं बघणार वाचलं ना नाचले की बिगी 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 आली मावशी करून गाई बाजाई जाण्याची बिगी 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 आली मावशी करून गाई बाजारी जाण्याची Karuna
यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक झटकाच पैकी नाव घ्यायचंय. विठ्ठल सांगडे. विठ्ठलराव आयुष्यात कधी करू नका चुका. विठ्ठलराव आयुष्यात कधी करू नका चुका. आणि या मावशीला एकदा तरी द्यावा मुका, एकदा तरी द्या मुका. चला 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 जायचं ना. मावशी तुला खायचं एखादं अगं माठ घे. असं मला होतं बघ. विसरायलाच होतो. आता आपण किती बरं आलं. आता मलाच बघतोय तर असं माटावरच आहे. घेऊन गेला असता. चल चल हे काय झाला. आता माटात दही दिलं खाय त्याला आवडण्या सुटणार तर हाताला सांगता येत नाही का. काय झालं गं मावशी? काय झालं म्हणजे मी नुसतं तरण्या पोरी नुसत्या तारा चालल्या. मी म्हातारी बरोबर की नाही जरा सावकाश चालेल. हाय मी जरा तोंड आलाय. तू जरा शांत आहेस ना. तुला कळत नाही म्हातारी मशाचा बोल द्यायचं. नुसती मान काय होते होय तरी म्हण. असं होय म्हणजे तेव्हा ना समजेल ना. ती ह्याला वाटलं मोनी आहे की काय. पुन्हा सारे बोलते काय माहितीये काय आपण बाजारात जायच्या खऱ्या. तुम्ही काय काय घेतलं काय. तू काय घेतलंच आहे काय. तर तुम्हाला सांग हा तू वावर करून आणला तुम्हाला पण बघू. उलटा बघते मी. आणि मला नाच चांगली दे बघते बरं. असं नाही पूजा आपल्या आपण घालू शकतो. पुसायचं माहिती नाही काम. तिला माहिती नाही या गोकर सगळं सगळं दिसतंय. सगळं मग सगळं यांना काय किंवा खतरा सगळं दिसतंय. अरे मला तुला माहित नाही बोलच्या नाही तसं आवडता खुशी येतो इकडे खाली. काय खुशी येता अरे म्हटलं अजून म्हणाला कसा नाही. हा ना मावशी दिसून आता का बयात करतो. त्याला मी म्हणते आता रे भावा म्हण बघायचं काहीतरी. नाही का बाबा माझा आता होते असा पुसलाच असा खुशी आता. मला सांगू. तरी बाबा वगैरे सांगले कसं चांगलं सुरू आहे. बघ तिला कसं आणि जरा लागू दे. माझ्या पांढरे झाले बघून मला दिसे ना. चांगलं चांगलं कुणी आणलं ना? कुणी आणला? बाबा त्या किल्ल्यावर पाहू द्या काय बाबा माझा मित्र आहे ना. तिकडे मला झोपताना बघ तिथे मला हा त्या भाव दिला मग कशी. मग चांगलं आहे. पण त्याला ते मग चांगला नाही. मी याला तर चांगला नाही. समोर काय माहितीये काय मी तर मला बागून बघितलं ना. त्यांना वाटलं त्यालाच पुरवताय. बाबा पाठोपाठ माझ्या मागं धावलं. मी पुढं हा माग मी पुढं हा माग. मी मला धावतो का माझ्या म्हणते म्हणतात काय गे मावशी मला काय बघितलं म्हटलं काय रे बाबा. मी म्हणतो माझ्या घर असू देत होता. त्याला असं असं होता म्हणला मावशी धावू नको. पण त्याने मला कसं गेला. पण ही गोष्ट त्याच्या बायकोला सांगू नको. नाही तर बायको मला म्हणून मारी त्याची. असं की तू धावत नाही. म्हणून सांगू नको. मी आपल्या कसं तुला म्हणून सांगितलं. मी काय कोणाला तुला पण सांगितलं. सांगू नको. पण माझ्या मैत्रिणी 4-5 आहेत त्यांना फक्त सांग. हा त्याला पण सांगत्या. आता माझ्या भावा देत नाही. त्याच्या बायको सांगितलं नाही. मी तुला म्हणून सांगता बाकी मला बोललाही नाही अजिबात. मावशी पण त्यातून दिसतं का तुला? सगळं दिसतंय म्हणून मी लावत नाही ना. असं आहे म्हणजे मी लावते सगळं पाहिजे ना. आपला पण बघायला लागतोय. झालं किती? कोचीलाच म्हणतो होतो बाबा. मला काय म्हणताव नाही ना. काय माझा काय वाटतं तू बोलतो कोण झाले का. मी काय म्हणते माहिती आहे काय आपण आपल्या बाजारात जायचे ना. तुम्ही घेतलं काय घेतला काय सांगितलं पाहिजे. कशाला? कशाला जे माहिती आता तू काय घेतलं ते जर माहित नाही पडलं तर विक्री करायची कशी. पण मी काय विकायला घेतले ते मला माहिती आहे. तुला माहिती आहे. आता गेलं तर तुला पण जाणार मला जाणार. ए तुमचं काय काय तुम्ही नाही पुढे यायचं आहे. मी शाळे म्हणून मला बोलवत ना. आले मी जरा शांत बस. किती बोलते. तुझं जाणून देतो आता बोलणार नाही मी अजिबात. आल्यापासून नुसती बडबड बोलणार नाही बरोबर. चालूच आहे. मी काय बोलणार नाही तर. आता तरी माझा मरता तुम्ही रात्री बोलणार नाही. मी बोलणार नाही आहे. मी बोलणार नाही आहे. मी बोलणार नाही आहे. तू काय काढायचं का सगळं काढत चालेल मला काय. हे बोलताय
मी येऊ बाबा इथे काय बसती या मागण्या कुठपडी तू पुढे राहती आता बा पुढे बसत जायचं ना मागण्या कुठता मावशी आमदार यांना करत नाही बाबा शासन माझा पुढे बसलाय काय काय बोलतो माझा काढला नाही ना काढला काढला अशी तुझी चंद्रा सगळ्या नाट्यमध्ये काय मला ते गप्पच म्हणून मी गप बसला मग मला बोलवायला येते मी काय बोलतो बसायची ती बस खायची मीठ तरी बस माणूस मी तू सांगणार आहेस मी तसं जायचं म्हणते आधी त्यांना विचार मग काय याचा एक नकारा काय कमी आहे काय ही म्हणते हिला विचार ती म्हणते तिला विचार तुझ्या बाय बारकी आहे तू पुढे ये ही बारकी हा तिची गंमत सांगता कोण मिळता माहिती पाहिजे ना कोण कोण कशी आहे ती तिथून मग ऐकून घे अरे या म्हणजे बारकी आहे दिसते बारकी पण वाटली ना सारखी हिस्सा वाटायलाच ना ही पुढे ते मी बारकी असते ना वाटली ना सारखी म्हणून पहिला सांग काय घेतलं निया आकाशात उडते पक्ष्यांचा थवा निया आकाशात उडते पक्ष्यांचा थवा मी आणलाय खवा आणि मी हाय हिरा म्हटलं मागापासून माझ्या चमाकतो काय हाच काय हिरा चमाकतो का आणि चमाकतो म्हणतो त्या भाऊ लोन चमाकलं तर मी चमकायला लागला ना त्याचा पदर घ्यायचा मग चमकायचा कमी होईल ये आता कोण ही माझी असली कोण असा वाचू पाहिजे बघ कोणा असं पाहिजे की नाही ना ते ही पटकन असू दे पण ती पण चांगली आहे बोल नको तू बघा बोल बाजाराला जाण्यासाठी चंद्राने मारली तुला हात नक्की हात मारा कशी केलं मला बोलले शकतो सांगितलं बोल जा बाजाराला जाण्यासाठी चंद्राने मारली तुला हात मावशी मी आहे तारा आणि मी घेतलाय आंबट कोट्टा मला खातेच का वारा आपण लय गरम झाला बाजारात केलं तुला नाही आता मग तुम्ही कसे आहे तुम्ही शाळेत आहात त्याला म्हणता तुमच्याचं कोण पहिले सांगणार मग मला मीच सांगते रत्नागिरी जिल्ह्यात लय आहेत बंदरा रत्नागिरी जिल्ह्यात लय आहे बंदरा नुसती पंधरात ना बांद्रा पण नाही नुसती पंधरा लागू पिऊ नाही अशी त्या सरकारची का आणि मोदी साहेबांचा नुसती बांद्रा बाजूला मिळाचा नाही ही बांद्रा कधी करा आमच्या शेतकऱ्याला नुकसान करतात आता काय ते बरोबर बाबा आता बोल आता तू बोलताय कसा बोलते रत्नागिरी जिल्ह्यात लय आहेत बांद्रा बांद्रा रत्नागिरी जिल्ह्यात लय आहे बांद्रा मी विकायला घेतलाय लोणी मी विकायला घेतलाय लोणी माझं नाव चंद्रा आता बाई माझी राधा ऐका मावशी विजासाठी जीव होतो सगळ्यांचा आधा आधा ना ती माझी राधा हो जी बाई हसण्यासारखा काय ऐकायचं बोलला मी हसतोच कशाला बाबा बाबा कोणी बाई ती बोल 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 ऐका मावशी नक्की ऐकणार तू बोलणार आणि कोण ऐकणार असं होईल का तू बोला सगळ्याच ऐकणार कान देऊन ऐकणार बोल बोल गवळ्या घरची पोरमी नाव माझं राधा गवळ्या घरची पोरमी नाव माझं राधा विक्रीला घेतलं दूध मावशी माझा माल आहे बघ सरळ आणि साधा चला चला आता सांगू द्याल ना आता पण जाऊया चला चला मावशी तू काय विकायला घेतलं सांगितलं नाहीस मी का सांगितलं नाही मी सांगायला पाहिजे म्हणजे मग नाही सांगितलं नाही सांगणार नाही सांगणार नक्कीच सांगू म्हणते आमचं कसं विचारलंस तुमचं म्हणजे कसं काय मला माहिती असलं बरं ना आता माझ्यावर काय तुम्हाला काय माहिती पाहिजे स्वतःचं ठेवायचं राखून दुसऱ्याचं बघायचं पण तसं असतं आता तू म्हणतेस तर मी सांगते हा फोटो करतात आहे ना तुम्ही सांगायला याला माहित नाही हा काही करतो याला कधीच गमत वाटते काय ग घेतलंयस सांगते दाखवते पण दही झालं दूध झालं मी घेतला खवा दही झालं दूध झालं मी घेतला खवा मी चालली बाजारला तुम्ही बा मावशी
अगं तुम्ही पण बाजारात चला, तुला काय वाटलं? ही बसी पाचकन ना, हिला काय भरतात काहीतरी वाटतं. आपल्या उशीर आहे ना म्हणून मी चालले, मी पण बाजारात चला बरं ना. म्हणायचं माझी काय यादी कुठे. चला चला जाऊ तर आपण तरी मग म्हणतो मी आत्ता कुठे या माझ्या मला बघायचं नाही. असा का डुलकी हात मारतो बघशील ना, दोन्हीसाठी दबावतो कसा तसा काढतो. काय माहिती आहे काय, आता मोठा एवढी जागा आहे बरोबर ना, जायला बराच वेळ लागणार. हा इकडं छोटंसं गाणं बोला ना. मावशी तू म्हण ना तुझ्या जमान्यातला. तू म्हणता तुझ्या जमान्यात मेली बाबाची म्हणली तू चिरडी. आता मी म्हटलं गाणं तर तुम्हाला नाही आवडलं तर असं बोलायचं नाही. आवडेल आवडेल. नक्की नक्की मला आवडेल नक्की. हे बाय आवडत तुला हिरा ना, हिऱ्याचं मागतेस हे पुढे मी म्हणते ना गाण्याचं बघा बरं का. आणि काय माहितीये काय मी गाणं म्हणणार हा, पण मला मागून तुम्ही साथ द्याल ना. मागून मागून धरायचं, मागून माग धरायचं म्हणजे कसं गाणं धरायचं माझं. तुला वाटलं मला मागून धरायचं, मला मागून धरू नका. तुमचा पुन्हा पुढे टाकला तोंडावर पडायला मला मागून धरू नको. माहिती धरशील ना, होय मी गाणं धरशील ना. पुढे करणार नाटक काय त्याला, मी असं गाण्याचं नाही. भावानू आहे ना बरोबर. हा तू मग तुडू पण तू मग सगळा ताडा माडाच्या ताडा माडाच्या ताडा माडाच्या ताडा माडाच्या मी काय पत्रावला साठी आहे. काही नाही म्हटलं आणि मी काय बोललेलं नाही म्हटलं. सांगते काय झालं बघा थांबू लोक ते जास्त हसत आहे जरा यासारखा हलवायची सवय लोकांना. असं मला म्हणायचं नव्हतं. ही बायको शेतात तुझ्या लोक कशी होती तिथे ते वरच्या घरात तेव्हा तिथे आई तिला म्हणाली बघता कशी हिरो ताटके जशी. मी खिडकीच्या पैसा तू ताटीत होतीस. तुझ्या जवळचं ताटला असतात होते. हिला बोलली आणि ती मला बोलली तू पुढे असं बोल म्हणून गेला विचार. मी नाही, मी जर खोटं बोलत असेल तर माझी माता एवढी भाग समजलं ना. मी कसं काम करलं तरी ह्यांनी मला सांगितले ही अशी चौका पत्रात टाकली तुझं म्हणून मी म्हटलं मला नाही माहिती. मी नाही बोलली, चंद्रा बोलली असते. बघ कशा आहेत त्या. आता ऐकलास मी कोण बोला सांगा तू. तुला वाटतं मी बोला. तुझ्या मैत्रिणी म्हणते म्हणजे मीच बोलतो वाटते मी बोलते गरी म्हणतात मला म्हणून तुम्हाला म्हटलं मी बोलल्यावर तुम्हाला राग येतो. मी म्हणून बोलणार नव्हते तर तुम्हीच काय तर बोला, मी बोलणार नाही. कशाला काय पण एवढं बोलते. अगं ही मांडली आम्हाला राग येणार ना म्हणून मी बोलले. मला काय माहिती मी तुलाशी बोलतो तरी काय. माझ्याशी बोलताना म्हणते बोलतो बोलीस ना. ही राधाच्या बोलत नाही तूच बोलते. आता तू म्हणणार आहे का परत मी बोलू. आता म्हटलं तर तुला राग यायला पडेल. नाही मी म्हणते. हा तू म्हणतो बोल. यमुनेचा घाट हा चढूचला श्री गोरस माटय सावरा. यमुनेचा घाट हा चढूचला श्री गोरस माटय सावरा. चला मिळून मथुरे बाजाराला नगरा
चक्रावरून जाऊ व्यापाराला चला मिळून मथुरे बाजाराला चक्रावरून जाऊ व्यापाराला Bye.
राधे राधे. कधी कधी आपला दृष्टिकोन असा असतो की जो आपल्याला वास्तविक सत्यापासून दूर घेऊन जातो. आपल्याला जसं दिसतं तसं प्रत्यक्षात नसतं. आता हेच बघा ना, आपण कुठेही कधी गेलो तर आपली स्तुती केली जाते. ते पाहून आपल्याला खूप छान वाटतं. पण कुणी आपल्याला पाहिल्यावर राग करतात, कटाक्ष टाकतात, तंग करतात. आपण मात्र त्याला लगेच आपला शत्रू मानतो. परंतु अवश्य नाही की तो आपला शत्रूही असेल. असंही होऊ शकतं. त्या वेळेपुरता तो आपला शुभचिंतक असू शकतो. म्हणून आपण समोरच्याचं हसणं आणि रागावणं समजून घेतलं पाहिजे. राधे राधे. आज मथुरेचा बाजार. आज आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन मथुरेच्या बाजाराला जाणार. आपल्याला प्रथम त्यांना अडवायला पाहिजे, कारण आपल्या गोकुळातील दहीदूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे. परंतु ही कामगिरी करणार कोण? मला तर शक्य नाही. अरे हा, माझा एकदम जीवाभावाचा मित्र सुदामा. आज त्याची माझी भेटच झाली नाही आणि मला वाटतं तो माझ्यावर रागवला असणार, म्हणून तो मला भेटायला आला नाही. पहिलं त्याला बोलावून तर घेऊया. अरे सुदामा, अरे सुदामा. ओ कान्हा, अरे इकडे भाऊ. कशाला? सुदामा, आज तुझी माझी भेटच झाली नाही, म्हणून तुला बोलवतो. बरं कान्हा, आलो. अरे कान्हा, गाई सोडीला वरच्या राना. अरे कान्हा मी हरला, गाई सोडीला वरच्या राना. तुझ्या भेटीला मला
तुझ्या भेटीला मला तुझी भेट वासना अरे सुदामा, अरे आज सकाळपासून तुझी नी माझी भेटच झाली नाही म्हणून मी तुला बोलवलं. का ना हे मात्र बरोबर बोलायचं. खूप दिवस झाले तू भेटलाच नाहीस. बरं काहीतरी काम असल्याशिवाय तू आम्हाला काय हाक मारणार नाहीस. अरे सुदामा, तुला तर माहीतच असे आहे ना. अरे आज आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन मथुरेच्या बाजाराला जाणार. त्यांचा बंदोबस्त तुला करायचा आहे. मला हो का सुदामा? सगळ्या गवळणीला काय काय करायचं जाऊ. सुदामा, आपल्या गोकुळातील दहीदूध त्या मथुरेला घेऊन जातात. त्यांच्या दह्यादुधाची नासाडी करायची. ठीक आहे का ना, तू खुशाल गुंजवळत जा. आम्ही बघतो काय करायचं ते. पण सुदामा, कामगिरी एकदम पूर्णपणे पार पडली पाहिजे. एकदम व्यवस्थित पार पडणार. ठीक आहे सुदामा, येतो मी. हे पेंद्या अरे बोल मी ना काय झालंय का तुला. तू माझ्यावर काय कुठलं शेपटी म्हणून आला कास की हा? डोक्याला काय बांधून आला गेला कुठं आला कुठल्या बाबाकडे गेला खरं काय ना काय तुला माहिती आहे खराच बोलता. अरे सगळ्यांना माहिती आहे हसताना उगाच नाही. अरे इथे छाप गेलेली जाऊ कोण बोल तू गेले ना अरे पण तिकडे कोण तिकडे कोण रे. अरे हे असले बाय तू काय असतोस. आता कानाला त्याला कामगिरी सांगितलं नाही माहिती आहे ना. आम्हाला दोघांना झेपल काय कामगिरी ऐकायची अगोदर झेपणार नाही सांगून वाकडा झाला तू. आपल्या घरचं कोण आहेत काय. अरे इथं झाली पण नाही झाली बिली असतील चालवायला तरी पण हाक मार त्या बोबड्याला हाक मार असं इथं कुठे तरी. अरे डान्स वर गेलाय खाली घे काय मारतो त्याच्या नको मारू हाक मार. डान्स बघ कोणाच आहे बोबड्या रे बोबड्या काय अरे जोरात हाक मार बोबड्या रे बोबड्या. काय अरे कशाला. अरे पण काय काम सांगशील की नाही. कोण वरटतो कोण अरे चुकली काय माझी कपिला चुकली. अरे चुकली काय माझी कपिला चुकली. तिला मी शोधून काढली सटकन लंगोटी ही सुटली. तिला मी पटकन गाठवली सटकन लंगोटी ही सुटली. Thank you.
दोन कोटाचा त्याला एकच कोट आहे काय तुटली काय तुटली अरे काय तुटली त्याची मला माहिती आहे अरे काय तुटली काय तुटली होती कुठली होती आता खाली काय चालली आता खाली काय तुटली होती अरे मागची काय पण बोल नकोस अरे दिल तुटली कोण काय सुटली बाबा तू जवळच ताबी अरे काय तुटली होती काय सुटली काय होती काय तुटली काय सुटली होती मग दिल तुटली काय म्हणला? अरे दीड नाही एकच असते दीड एकच असते. दिल तुटली अरे ये अरे आपण त्याच म्हणतो दुसरी दुसरी अरे दिल तुटली अरे नाही दुसरी तुटली हा बरं हात वाजव काय तुला मी हात मारला होताच काय? कशाला आंबे झाली आता आद्या खाली मग सशाला काय म्हणतो हा? आद्या खाली अरे हे तुला बोलू नकोस काय म्हणतो हा? आंब्याखाली असं म्हण ना आद्या खाली अरे नाही आंब्याखाली अरे आद्या खाली अरे तू घबरा आंब्याखाली अरे आद्या खाली तू इथं अंड पण घालशील घबरा तू दिल तुटली दिल तुटली अरे हे पुढे गेला. अरे हा परत दीडवर आला आणि मग असं एक वर आणला त्याला अंड्यावर अंड्यावर अरे ये. अंड्यावर घबरा. तुला लागत काय अरे तुला तर दिल तुटली अरे बाप याला उलटा आला नाही. ए, तुझ्या बापाच्या बाईचा मेळा म्हणतोस अरे ये तू जरा शाळेत तिला जातोस काय अरे गवीन जवळ जवळ पडा तिकडे पडायला लागला आणि तुला अडकुरे करतो त्या काय अरे त्या काय त्यात त्यात डोक्यात त्यात आहे चांगला आहे आंबा किती जमा जाऊ तोतलीवर अरे मंगापासून दीड वर्ष त्याला एक वर नाही परत हा परत जातो तिकडे टोपलीवर ना मग मेळ्यात दोन आम्हाला तरी आणायचंय अरे मग झाला तरी दाखवायला आम्हाला आणायची काय त्याच्या मी सशा बिशाला कोणाला बोलवलेला नाही आहे माझा हे तुला आंबत राहा हा जवळ राहू दे माझ्या अरे त्याच्या जवळजवळ मागाच्या दीड वर एक वर आणली नाही तू घबरा तुला कशाला बोललं माहिती आहे कशाला? तू पण ऐक त्याच्या अरे कृष्णदेवानं आपल्याला कामगिरी सांगितलं नाही तकली हा तकली ना अरे 16 तकली. अरे तू घबरा रे ऐकशील की नाही माहिती सांगून टाकीन तुला हा 16 सहस्र गवळणी म्हणजे 60 गोपिकांचा मेळा काट माट करून मधुरच्या बाळाकडे चाललाय करा त्या सगळ्यांना आपल्याला अडवायचं आहे भोला टक्का तवलरी हा त्या सगळ्यांना आपल्याला अडवायचं आहे हलवायच्या अरे हा काय डॉक्टर पडला नाही रे
हलवायच्या 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 कुठे आंब्याखाली भेटला नाही का तुला माझं वाटलं आहे. तुला होता का ती तुझं मामा तसा ठेव काय मला नको माझ्या काय तुमचं काय माझ्या दादाचं वाकड्याचं आहे. माझं म्हणणं बाबा खैनरी आलास तू आज बाबा काय घरा नाही हा बरोबर जवळ जवळ ठेव तुझ्या बरोबर आधाचा सात 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 आठवत नाही आता तातू 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 कोण तातू कोणता? टोलगा आम्हाला काय नको इथे टोलगा तुम्ही कपडा आता मी काय सांगतो ऐका मला काय सांगितलं तुम्हाला त्या गवळीने आपल्याला अडवायला जायचं आहे हलवायच्या कवलानी अरे हलवाय नवर रे अडवायला जायचं आहे हलवल्या हलवूया काय ए तू कशाला आलास आहे सारी किरण आदि सोनेरी ओ दारी किरण आदि सोनेरी नकरावरा करा तयारी नकरावरा करा तयारी झुंझुमंग पाट झाली सूर्या वाटावरी झुंझुमंग पाट झाली सूर्या वाटावरी पाठ झाली सूर्या बाबा त्यावरी
नगरावर करा तयारी गुंग गुंग मान झाली सूर्याला वाटावरी 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 अरे तायलं नाही बाई आपण. अरे ताय गवलनी 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 अरे म्हणा ताई याला अडवायचं आपल्याला लोणी 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 नंतर खा त्याला अडव तेव्हा तुला देतील ना लोणी काय त्याला सांग बापसाला तुझ्या काम हा मी तुझ्या बाजूला समजाव त्याला आता चावील पण किती बोलतोस याला कुठे बघ याच्या पोटात चावते बघ सांगताय ना अरे बाबा कोणतरी आपल्या हाय वाटतं डुसक्या मारताय अरे बाबा हे आता जा रत्नागिरीला काही इलाज करून घे तेच म्हणते मी आपली चावतो कोणी पोटात त्याच्या अरे कोण चावताय कोण चावते चावती चावती मला म्हणतो मावशी म्हणतो मग तू असं काय बोलतो चावती अरे असं काय बोलतोस तू चावती येतात का याला मी जाऊ हा चावल काय मारा मग तू असं काय बोलतोस चावते बोलतो शील टोचली नको हा काय सांगू हा काय म्हणतो आता पटकन याची बरोबर आहे हा मार काय की नाही तुझी कशी काय दाखव बघू तशी नाही तू काय दाखवायचा मंदिर पण नको नाही आधी सांगतो असं आहे काय म्हटलं ही तुझी चुकी आहे तरी म्हटलं हा मोठा मोठा कसा काहीतरी उपाय करायचा ना काय 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 बोलतोस काय कळत ना मार कशी नाही काय नाम दिलं मी डोकं नाही हा याचा काय कामात आहे काय काय डोकं आता सगळं कामाचं आहे त्याचं काय कामाचा काय काय कळत नाही काय सांगू अरे डोकं दिलेलं आहे देवान त्याला तसं तुला पण केलं देवान रे अरे सांगतो ते मावशी आहे की ना बोल ना. नाही सांगून ते मग चावते फोटो लांब राहा ही जर तुला चावली ना तर जवळ जवळ हे तिघं काढून दे बोल नको काय देऊन वेगळंच बोलतोय तू शांत राहा तुला सांगतो रा शांत राहा तू बोल देवान तुला काय डोकं दिलंय ना हा? डोकं हा डोकं अरे धन्यवाद देवा याला डोकं दिलंय डोकं म्हणून आता त्याच्यावर केस उगू शकतो माहितीये तुला आता हा देवान याला कान दिलाय काय होणार त्याचा गोटा घालायला अरे पोर त्याचा असणार ना काय पण होतं बोलत होता का त्याला काय कानात गोटा घालायला कोणाच्या आम्हा ऐकणार काही ना आता पण बरोबर आहे ना मग तुझंच कधी चुकताय माझं चुकताय मग? अरे मी पुन्हा घरी आलेला आहे याला उजवात दिलेला आहे कोणाला तुला अरे देवा धन्यवाद तू याला उजवात दिलास म्हणून आज जीव तरी शकतो देवा धन्यवाद त्याला तू डावात दिलास म्हणून काय करू शकतो धुवायला काय तुझी पण काय काय म्हणजे तू काय तू धुवायला हे चावते मला कपडे पण धुवायला की काय हे चावते तुम्ही ऐका ये तुला कशा आणलेला आहे गवलनी हलवायला हलवायला ना त्या आडवे त्याला थांबव हलवायला हे बाजूला थांबवतोय किती आहे हे गवलनी किती आहे करतो Thank you.
चालत नाही. तू ना काय कामाचा नाही हा, तू हलवीतच बस. ए तू याचा पॉट कर याचा पॉट. तू हलवी तू समाज तू कसं? आला सर आता आम्हाला थोडं गाडी आहे. दोघांना आयचं करून टाकी ना इथं चेंज झोपून राहतं मला लावून ठेवतो मी. तिकडे उसायला काय बोलतो काय कळत नाही काय नाही. हे मावशी तू आली तुझ्या ह्या सगळ्या गवळणी. अरे ते दोघीला एकमेकांना कान खातात नाही. ताण ताण त्या पुसून पुसून करतात नाही सवय आहे त्याला. आम्हाला पण सांगा ना कायचं. तू मला काय सांगणार पलीकडे कोण तुझं काय म्हणणं काय आहे? तुम्ही ह्या रस्त्यात जायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अरे नाही म्हणजे नाही म्हणजे थांब थांब करती तंद. पाच नको घेऊ काम येते काय माझ्या पूर्ण विचारते त्या जर म्हणाला तर आम्ही थांबणार. मावशी एक काम कर ना. एक कशा दोन कामं करते काय सांग मला. दोन नको एक होते 4 कामं कर. बोल त्या दोघीला काय आणि त्याच्या कडावर जाऊन बस. अरे त्याची उलवलं तुझा आहे ना लोण देव तर वाकडा झाला आहे का सर्व नाही बघ. तू कामात आहे राधे चंद्रा काय माहितीये काय हे कोणते आले ना ते म्हणतात की ती बाजारात जायचं नाही तू म्हणते थांबा. मी काय म्हणते आपण जमल्यामुळे थांबूया. घरचं कशाला ऐकलं तुमचं काय म्हणते जायचं बाजाराला जाता जाता जमल्यामुळे थांबवूया ना. जाता जाता काय जाता जाता काय जाता रंगानं जाता. अरे याला काय पटके रे बघ हा पटकी हा लालपासून पटकीच गावलेला आहे. तुला माहिती आहे? काय माहितीये काय तुम्ही आम्ही जात नाही बाजारात. मग कुठं जाऊ आम्ही. तुम्ही इथं बसल्याशिवाय आम्ही काय नाही. आणि बसणार मावशी तू चौघांना इकडे घेऊन येतं बसलं होतं. तिकडे घेऊन बोलतो हा? राधे ये बाई त्याला पुढे ये. ए मारक्या आता काय तर सांग तू. मगाशी तुला आणली ना कशाला. ए इकडे असा उभा इकडे बोल आता काय बोल मला विचारतो काय म्हणून तू अरे, आलास तुला ना? आणलं कशाला? त्याला अडवण आणलंय ना. अरे काय आता बघ मी राधेला आणला आता काय बोल जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही. आईच्या भावाकडे. जास्त आपलं पैसा पडलेला भार पडतील बघ. आता आज जाऊन सांगितलं त्याला मावशीला. हे चालते. काय झालं अरे बोला मेला नो तुला काय झालं काय पटती आणि अरे बोल बोल अजून घे. कुठलं वाव आहे त्याच्यात ए, तुझा बाबा मेला. हे बघ, धर त्याला. आंबा रडू लागला. अरे चालते. बारा मला काय एक चांगलं. काय झालं 12 घंटाने बिये करती. कोण होता काय सर्दी थंड सर्दी थंड ना चंद्र सर्दी थंड त्याच्या आईला बोलायचं. ए कोणा हे तू घाबरा ना. हा. तुझा बाप. तू थांब तुम्ही दोघांनी जर कोपऱ्यात जाऊन मोठ्या गेला का. ए तू थांब आणले बाय काय वाटे नाही बोले नाही अरे त्या विषयात नका बुजू तुम्ही. कशाला काय होता. अरे तू थांब तू म्हणाला नको का तुम्ही सगळे तर कोटे सगळे आले तर घरी कसे गेलो कोटे तुमच्या दोघांना विचार. थांब आता लक्षात ठेवा तुम्हाला काम नसेल तर गोटे खेळत असतो येताना गोटे खेळू येतो बरोबर तू घबरा रे तू बोल त्या मावशीच्या हातात पेट कोणी नका देऊ. तुम्हाला नाही माहिती कशी आहे ती. सगळं धोतर सोडील तुमचं. अरे ठीक आहे ठीक आणलाय चावडीला तर धोतर कुठं आणि आतलं कुठं काय समजणार ना. सगळं एक करून टाकी. साडी नसती आहे. वाटत नाही बस बरोबर शाळेसाठी होय की बाय. ही कोण आहे. कोण आहे म्हणजे ही राधा आहे म्हणजे कोण ते राधे. तुला काहीतरी मला सांगायचं आहे. ए लादे तुला काहीतरी तू सांगायचं बोलू नको असा रगडशील. तुझ्या शब्दाचा बायको होतो आणि त्या बोलून बोलून तरी काय उलपडला तरी काय कळत नाही तर तू काय बोलू नको हिच्या आता माल खाल्ला तर तुला काय समजेल तू बोलू नको तू बोल त्या मावशीला सांगून आम्ही कंटाळलेले. हा रस्ता प्रतिबंध आहे. ह्या रस्त्यात जायचं नाही. सर्दी थंड या झाली ना खबर. पण का हा म्हणजे कृष्णदेवांचा हुकूम आहे मला. त्या हुकुमाप्रमाणे तुम्हाला इथं बसावं लागेल. गता हो ना. मावशी आता काय करायचं तुला म्हटलं कसं माहिती का हे गेली ना की आपण जायचं बाजाराला आपण या सांगायचं बसतो म्हणून आपण जायचं काय नंतर. काय 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 नाही काय नाही काय तो एक मंत्र असतो मुलीला सांगायचा हल्ली पोराचा नेम नाही ना नेम नेम काढलाच कुठं आहे. नेम तर बसतच ना म्हणून तुला बिल लागायचं काय हो ते तरी एक आहे. आता कुठं ठेवलेल्या आहेत काय त्या आम्हाला तिकडं आता जायचंच कशाला. हे लग्नाचं नाही दहा लग्नाचं आहे. मग तुमचं काय नेम ना म्हणजे तू लांबून बोला ना जरा तिकडे अरे मग आम्ही काय जवळ नाही काय. लांब राहतो आम्ही आता बसतो तुम्ही जा आम्ही जात नाही बाजारात आम्ही जाण हा बरोबर
भारतात हे राधे आपण बसूया ते गेले का? काय तेवढे बसूया ना, जाऊया आपण. चल हा? हॅलो रसिक प्रेक्षकांच्या सुदामाला सांगितलेली कामगिरी अजूनही पार पडलेली दिसत नाही. मला वाटतं आपल्याला समाचार घ्यावा लागणार. अगं मावशी उभी राहा. कशाला उभी राहा? अरे आता पण ते पण म्हणलं उभी राहा. सारखा मग थांबवताय. आपण कोण आहात कोण? मावशी तू मला ओळखलं नाहीस? तू ओळखणार बाबा, असं जागा मका लय भरपूर येतात ना. जरा थांब, मी राधेला बोलवते. हा ठीक आहे. राधे आता मगाशी 14 जण गेले. अशा कोटी फक्त 23 कोटी आले. ते ओळखी जाते बघूये. कान्हा, तुझी ओळख अशी पटणार नाही. तू तुझे अवतार सांग. ठीक आहे राधे. ऐक राधे सांगितो मी जन्माच्या लीला उद्धार करण्यालो क्षणोक्षणाला युगे युगे अवतार धरले पृथ्वी रक्षणाला. ओ ला 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 ला. युगे अवतार धरले
ला 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 ऐकराज सांगतो मी जन्मात गेला तुकार करणारे अनुसराला युगे युगे ला 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 अवतर ईश्वरा वरा धरीला आडवर धरीले या भूमीला अवतर अवता नरसिंहाचा हिरण्यकश्यपू रणिनी मारिला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला समजून गेला जन्मायला ला 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 ऐकराज सांगतो मी जन्माला तुकार करणारो अनुसराला युगे युगे अवतार धरिले ला 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 अवतर पाचवा वामनला पातळी झाडीले मीठावळीला अवतर सहावा परशुरामाचा कोकणा वाचविला या सागराला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला समजून गेला माझ्या ला 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 ऐकराज सांगतो मी जन्माला तुकार करणारे अनुसराला युगे युगे अवतार धरिले अवतार सातवा श्रीराम झालो लंकेचा रावण रणिनी मारिला अवतार आठवा श्रीकृष्णाचा भुवने रक्षिले या भूमीला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला विष्णू रूपी अवतार धरिले यारणाला समजून गेला जन्माला ला 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 ऐकराज सांगतो मी जन्माच्या तुकार करणारो अनुसराला युगे युगे अवतार धरिले रचनाला ऐकराज सांगतो मी जन्मा
देवाच वाटतं. आपण ते रजा घेऊया. हो आपण मावशी. जाऊया. बरोबर. हो मावशी. पहिले मीच रजा घेते मग. राधे, तू दिलेले 8व्या अवतारी वचन तुला आज पूर्ण करावंच लागेल. ठीक आहे काना. प्रेमा कहाणी आजही रंगली, प्रेमा कहाणी आजही रंगली, राधा कृष्णाची जोडी जगाने पाहिली, राधा कृष्णाची जोडी जगाने पाहिली.
थोडा